ऐश्वर्या खेडेकर, तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वीर जवान पत्नी आणि माजी सैनिकांचा सत्कार। आमदार योगेश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्योग मंत्री सामंत खेडमध्ये हजर। खेड शहर मराठा समाज यांच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लिओ क्लबची नव्याने स्थापना। आणि हवामानाचा अचूक अंदाज तसेच आपत्तीपूर्व अलर्टसाठी इस्रो कडून INSAT 3DS उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड मंडणगड दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवाचा दुसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वीर जवान पत्नींचा आणि माजी सैनिकांचा देखील सत्कार करण्यात आला। आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी शत्रूंशी लढणाऱ्या वीर सैनिकांचा विशेष कौतुक सोहळा या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता। यावेळी रामदासभाई कदम सपत्नीक या कार्यक्रमाला उपस्थित होते। माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोकणातील जवानांचे विशेष कौतुक केले आणि आजही मराठा बटालियन मध्ये कोकणातील लोकांची संख्या ही सर्वाधिक असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्यकला सादर करत उपस्थितांची मने जिंकली। स्काउट गाईड्सने लेझिम नृत्य करत कार्यक्रमाची शोभा वाढवली। यानंतर जामगे येथील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीत सादर केलं। या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, माजी सभापती जीवन आमरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार योगेशदादा कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खेडमधील त्यांच्या जामगे गावी उपस्थिती दर्शवली। आमदार योगेशदादा कदम यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वागत करत त्यांच्या शुभेच्छांचा सहर्ष स्वीकार केला। वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला ऋणी आहे। या आपुलकीने दिलेल्या सदिच्छा नव्या जोमाने कार्य करण्याला मला प्रेरित करत असतात, असे म्हणत आमदार योगेशदादा कदम यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त केले। खेड मंडणगड दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दीपवाहिनीचे सर्वेसर्वा, रोटरी स्कूलचे चेअरमन आणि रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा उत्तर रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे म्हणत बिपिनदादा पाटणे यांनी आमदार योगेशदादा कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तरी दीपवाहिनीतर्फे देखील आमदार योगेशदादा कदम यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। वळूयात पुढच्या बातमीकडे। 18 फेब्रुवारी रोजी आमदार योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, तालुका मंडणगड यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी 8 वाजता गांधी चौक श्री महादेव मंदिरात युवासेना शहर सचिव योगेश जंगम आणि काव्या योगेश जंगम या दाम्पत्याच्या हस्ते आमदार योगेशदादा कदम यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात आला। शिवसेना, युवासेना, महिला आघाडी मंडणगड तालुक्याच्या वतीने सकाळी 9 वाजता किल्ले मंडणगड येथे श्री गणपती मंदिर येथे महाआरती संपन्न झाली। यानंतर सकाळी 9:15 वाजता किल्ले मंडणगड येथील दर्गावरती शिवसेना विभाग प्रमुख इरफान भाई बुरोडकर यांच्या शुभ हस्ते चादर ओढवण्यात आली। यावेळी शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खेड शहर मराठा समाज यांच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठा भवन खेड येथे भव्य रक्तदान शिबिराला खेडमधील अनेक जणांनी उपस्थिती दर्शवली। रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हणत रक्तदान केलं। यावेळी दीपवाहिनीजवळ बोलताना 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला खेडवासियांनी आपली उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन खेड शहर मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले।
खेड शहर मराठा समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मराठा भवन येथे करण्यात आलेले आहे। आज सकाळपासूनच खेडवासियांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। तसेच 24 तारखेला या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे व 25 तारखेला नेहमीचप्रमाणे मराठा भवन येथे गोंधळाचा कार्यक्रम आहे। मी दीपवाहिनीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आवाहन करीतो की आपण या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी हीच प्रार्थना। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस अर्थात शिवजयंती याच पार्श्वभूमीवरती शिवभक्तांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। शिवजयंती निमित्त खेड तालुक्यातील साई अपार्टमेंट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 20 ते 25 फुटी बॅनर लावण्यात आलाय। फटाक्यांची आतिषबाजी करत छत्रपती शिवरायांचा भव्य असा बॅनर प्रदर्शित करण्यात आला। नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा आज आपण साई अपार्टमेंट खेड या गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने आपण संपन्न केला। खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचा जर का आदर्श आपण पाहिला तर महाराजांची कीर्ती ही जगभर आपल्याला प्रसिद्ध पाहायला मिळत आहे आणि प्रेरणा आणि चेतना निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून आपल्याला पाहायला मिळतं आणि एक ऐतिहासिक सोहळा प्रथमच आपण या आपल्या सोसायटीच्या वतीने संपन्न केलेला आहे। त्यामुळे साहजिकच आमच्या या सोसायटीमध्ये अतिशय मंगलमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमच्या सोसायटीतील सर्व पदाधिकारी, कमिटी मेंबर्स आणि सर्व रहिवासी बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। खेड तालुक्यामध्ये या प्रथमच अशा प्रकारचा आपण हा कार्यक्रम संपन्न करत असताना या येथील परिसरातील अनेक ग्रामस्थ नागरिक देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। तसेच आमच्या सर्व सोसायटीमधील असणाऱ्या ज्या महिला वर्ग देखील बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला आमच्या साई अपार्टमेंट सोसायटीतर्फे लाख लाख या जयंतीनिमित्त मी सर्वांना खेडवासियांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। खेड तालुक्यातील घेरा, पालगड, किल्लेमाची येथील युवा ग्रामस्थ आणि मुंबई मंडळातर्फे शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलंय। तर 19 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या या निमित्ताने होत असलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहत शिवप्रेमींनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन घेरा, पालगड, किल्लेमाची युवा ग्रामस्थ आणि मुंबई मंडळातर्फे करण्यात आलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड शहरातील मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा बँक ऑफ ब्लू रिबन 2023 या पुरस्काराने गौरवण्यात आले। हा पुरस्कार अविज पब्लिकेशन कोल्हापूर आणि गॅलेक्स इनाम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दमण येथे प्रदान करण्यात आलाय। हा पुरस्कार संस्थेचे संचालक मंडळ, पदाधिकारी, कर्मचारी, पिग्मी एजंट आणि संस्थेचे जागृत सभासद, ठेवीदार तसेच हितचिंतक यांचे बहुमोल सहकार्य मिळाल्यामुळे शक्य झाला असे उद्गार पतसंस्थेचे चेअरमन संजय मोदी यांनी काढले। तरी मुरली मनोहर पतसंस्थेला बँक ऑफ ब्लू रिबन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येते। घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी। नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सोनाराळी मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती। सालाबाद प्रमाणे यंदा देखील श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। यावेळी खेडमधील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। खेडमधील वाणीपेठ मित्रमंडळ येथे मागी गणेश जयंतीच्या मुहूर्तावरती आगमन झालेल्या बाप्पाचे काल 5 दिवसांनी विसर्जन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक संपन्न झाली। जगबुडी नदीमध्ये श्री गणरायाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला। पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बालचिमुकल्यांनी बाप्पाला निरोप दिला।
सर्जन ऑफ इंडियाच्या कमिटीवरती डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची कोकण विभागातून एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर या पदावर निवड करण्यात आली आहे। असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य शाखेच्या कार्यकारिणीवर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर या पदावरती खेड शहरातील मधुसिद्धी हॉस्पिटलचे डॉक्टर उपेंद्र तलाठी यांची आता 2024 ते 2027 या कार्यकाळासाठी कोकण विभागातून फेरनिवड झाली आहे। सन 2021 ते 2024 या कार्यकाळासाठी सुद्धा ते याच पदावरती कार्यरत होते। त्यांच्या या निवडीबद्दल आता सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय। 17 फेब्रुवारी रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड दस्तुरी येथील हॉटेल दीप्ती येथे लिओ क्लबची स्थापना करण्यात आली। प्रमुख पाहुणे म्हणून झोन चेअरमन मनोहर जैन आणि माजी रिजन चेअरमन आशिष मेहता यांनी नवीन सदस्यांना लिओची शपथ प्रदान केली। लिओचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर वेद मिलिंद तलाठी, सचिव म्हणून यश संदीप गुटाला, खजिनदार म्हणून सारा निनाद गांधी, उपाध्यक्ष म्हणून ऐश्वर्या विनोद मोरे यांची निवड करत एकूण 15 सदस्यांना सभासदत्व बहाल करण्यात आलं। लायन्स क्लबची घोडदौड पाहता लिओ क्लब सुद्धा याच पावलावर पाऊल ठेवत एक नवीन उंची गाठेल असा विश्वास यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे यांनी मांडला। भारतीय हवामान संशोधन संस्था अर्थात इस्रोने आपला सर्वात आधुनिक हवामान उपग्रह INSAT 3DS चे यशस्वीरित्या प्रक्षेपण करून दाखवले। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 2 वरून GSLV F-14 रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले। भारताचा प्रगत हवामान उपग्रह INSAT 3DS याचे शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता प्रक्षेपण करण्यात आले। INSAT मालिकेतील तिसरा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलाय। यापूर्वी 1 जानेवारी 2024 रोजी एक्सपोसॅट हा पहिला उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला होता। वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।